नमस्कार सगळ्यांना, मी अक्षता आणि तुमचं हार्दिक स्वागत आहे या चॅनलवरती. सैनिक स्कूल आणि राष्ट्र मिलिटरी स्कूल प्रवेश परीक्षाबद्दल सगळ्या इन्फॉर्मेशन मी इथे तुमच्यासोबत मराठीमध्ये कन्वे करते. जर तुम्ही चॅनलवर न्यू आहात तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. रेग्युलरली मी व्हिडिओज इथे पोस्ट करते सैनिक स्कूल राष्ट्र मिलिटरी स्कूल प्रवेश परीक्षाबद्दल. अजून जितक्याही प्रवेश परीक्षा आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहे, क्लास 6 to 9th लेवलवरती, त्यांच्याबद्दल सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे माहिती होऊ शकतात. आजच्या या सेशन मध्ये आपण माहिती घेऊया की सैनिक स्कूल चंद्रपूर जो महाराष्ट्र मधलं एक सैनिक स्कूल आहे, दरवर्षी पेरेंट्स तिथे अप्लाय करतात क्लास 6 मध्ये आणि क्लास 9 मध्ये दोन्ही शाळांमध्ये ऍप्लिकेशन करतात. तर तिथे ऍडमिशन करता क्लास 6 मध्ये यावर्षी किती सीट्स अवेलेबल आहेत ते आपण माहिती घेऊया. कॅटेगरी वाईज आपण बघू, होम स्टेट एज वेल एज अदर स्टेट करता. सो लेट अस गेट स्टार्टेड एव्हरीवन विथ द टुडेज सेशन. जसं तुम्ही पाहू शकता इथे पुढे सीट मॅट्रिक्स आहे माझ्यासोबत. सैनिक स्कूल चंद्रपूर करता आहे हे. जितक्याही सीट्स आहे सैनिक स्कूल चंद्रपूर मध्ये दोन कॅटेगरीमध्ये ते डिवायडेड आहे, होम स्टेट आणि अदर स्टेट. होम स्टेट म्हणजे जर तुमचं डोमिसाईल, जर तुमचं मूळ निवासी सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट महाराष्ट्राचं आहे, त्यामुळे तुम्ही होम स्टेट स्टेटमध्ये जे होम स्टेटचं कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये अप्लाय करू शकता. आणि जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या स्टेटमधून आहे आणि चंद्रपूर सैनिक स्कूलमध्ये अप्लाय करायचं आहे तुम्हाला, तर त्याच्यानंतर त्यावेळेस तुम्हाला अदर स्टेट कॅटेगरीमध्ये अप्लाय करावं लागेल. सो जर तुम्ही इथे एच पाहाल, सो एच इथे होम स्टेट आहे, म्हणजे आपलं डोमिसाईल इथे महाराष्ट्रकडून राहणार. आणि ओएस जर लिहिलेलं आहे कुठे तुम्ही पाहू शकता ते अदर स्टेट करताय, म्हणजे दुसऱ्या स्टेट मधून आपण सैनिक स्कूल चंद्रपूरमध्ये अप्लाय करतोय. जितक्याही सीट्स आहेत ते गर्ल्स एज वेल एज बॉईज दोन्हीमध्ये डिवाइड आहे. सो आपण बघू. सगळ्यात पहिले आपण स्टार्ट करू होम स्टेट चंद्रपूर, होम स्टेट महाराष्ट्रकडून बॉईजच्या करता. सो एससी कॅटेगरीमध्ये यावर्षी 10 सीट्स ऑफर झालेल्या आहे बॉईज होम स्टेट कॅटेगरीला. एसटी कॅटेगरी 4 सीट्स आहेत. ओबीसी मध्ये टोटल 18 सीट्स आहेत. डिफेन्स कॅटेगरी होम स्टेट बॉईज मध्ये 8 सीट्स अवेलेबल आहे. जनरल कॅटेगरी होम स्टेट बॉईज मध्ये टोटल 26 सीट्स अवेलेबल आहे. जर आपण ह्यांचं टोटल बघितलं तर टोटल 66 सीट्स बॉईज करता होम स्टेट कॅटेगरीमध्ये अवेलेबल आहे. जर आपण अदर स्टेट कॅटेगरीमध्ये माहिती घेतली तर एससी कॅटेगरीमध्ये 4 स्टेट्स आहेत, एसटी 2, ओबीसी 8, डिफेन्स कॅटेगरीमध्ये 3 आणि जनरल कॅटेगरीमध्ये टोटल 12 सीट्स आहेत. जर तुम्ही अदर स्टेट कॅटेगरीमधून, अदर स्टेट तुम्ही कोणत्या दुसऱ्या स्टेटमधून महाराष्ट्रामध्ये सैनिक स्कूल चंद्रपूरमध्ये अप्लाय करणं चाहताय आणि टोटल सीट्स ज्या इथे होतील त्या 29 राहणार आहे. गर्ल्स करता होम स्टेट कॅटेगरीमध्ये जर आपण पाहिलं तर एससी, एसटी, ओबीसी, डिफेन्स आणि जनरल दर कॅटेगरीमध्ये होम स्टेटमध्ये एक एक सीट अवेलेबल आहे, ज्याचं फुल 5 सीट असतं. आणि जनरल गर्ल्स मध्ये अदर स्टेट कॅटेगरीचं आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये दर कॅटेगरीमध्ये एससी, एसटी, डिफेन्स, ओबीसी आणि जनरल एक एक सीट अवेलेबल आहे. ह्याचे टोटल आपण फुल पाहिलं तर 5 सीट असतात. याप्रमाणे जर आपण टोटल घेऊ तर यावर्षी सैनिक स्कूल चंद्रपूरमध्ये ऍडमिशन करता कुल 105 सीट्स अवेलेबल आहेत. त्या याप्रमाणे डिस्ट्रीब्युटेड आहे. होम स्टेट करता जर आपण पाहिलं तर बॉईजला 66 आणि गर्ल्सला 5 सीट अवेलेबल आहे होम स्टेट महाराष्ट्र डोमिसाईल करता. असंच आपण नेक्स्ट सेशन मध्ये सैनिक स्कूल सातारा करता आपण बघूया की काय सीट्सचं मॅट्रिक्स राहणार आहे तिथे फॉर क्लास 6 आणि क्लास 9 करता आहे. जर तुम्हाला कोणत्या पर्टिक्युलर टॉपिकवर वाटतंय की इन्फॉर्मेशन हवं आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला व्हिडिओ हवा आहे, तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता. नेक्स्ट सेशनमध्ये त्याच्याबद्दल मी एक व्हिडिओ बनवून पूर्ण कंप्लीट इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत शेअर करेन. सो हा सेशन आपण इथेच कंप्लीट करूया. नेक्स्ट सेशनमध्ये वन्स अगेन आपण भेटू सैनिक स्कूल साताराच्या सीट मॅट्रिक्स सोबत. थँक्यू एव्हरीवन.